आपण देऊ का सोडून? चर्चा सुरू झाली हो. विरोधी पण टीका करतात. अरे दानसूर लागते, दानसूर लागतो. तुम्हाला कोणी विचारित नाही घंट्या. माझ्या जातीतले लोक त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना. आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा. हे व्यावसायिकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना. मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना. मग आपण आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली. आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते. तुम्हाला कोण बसा म्हणतात घंट्या? तुम्हाला कोणी मोजितही करावं, तुम्हाला विचारी सुद्धा नाही, सायकल सुद्धा द्याय ना कोणी. माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा. सायकलीची पूजा करून घेतल्यात माझ्या कोण. शाळेचं पूजा करून घेतात लोक. नवी गाडी आणली की त्याने आणली, ती म्हणलं बाबा मी कष्ट केलेलं आहे, माझ्या गाडीत बसा. म्हणलं येऊ दे इकडं. बसलो. त्यात काय काम्या घेतली का मग एक. अरे तुम्ही काही करून मी कमी होणार आहे का? माझा समाज मला जीव लावतो राव. तुमच्यासारखे मला पैसे कमायचे नाहीत, तुमच्यासारखे मला पदं मागायचे नाहीत, तुम्हाला जीव लावित नाहीत लोक. मी माझ्या समाजासाठी पैसे नाही मागत, पदं नाही मागत. माझा समाज माझ्यावरती जीव लावतोय, कारण मी त्या समाजाच्या लेकरासाठी जीवपणाला लावलाय. आणि मग समाज माझा, मी जसं तळहाताच्या फोडाप्रमाणे समाजाला सांभाळतो, जीव लावतो लेकरा बाळांना. ते माझे मायबाप येत ना राव. त्यांजवळ जी वस्तू आहे त्यामध्ये ही तुमची पळा घेऊन तुम्हाला खपत नाही, तुम्हाला कोणी गिनीत नाही, तुम्हाला पावसाळ्यात डिझेल टाकून देत नाही कोणी. कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी मला नाही दिली. हे 2-4 दिवस हिंडूस तर नवीन घेतलाय त्यानं दिलाय देऊ का सोडून?